महाराष्ट्रात पावसाचं थैमान गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाचा कहर सर्वत्र पाहायला मिळतोय. वादळी वारे, विजांसह गारपीटही अनेक भागांमध्ये होतीये. पुढचे काही दिवस हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय. पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सॅटेलाइट इमेजनुसार विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रावर पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांचा फटका महाराष्ट्राला सुद्धा बसल्याचं दिसतंय. आता IMDनं जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, वादळी पावसांचा फटका सगळ्यात जास्त कुठे बसेल ते सुद्धा जाणून घेऊयात. 3 तारखेचा विचार केला तर जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता या भागांमध्ये वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर आणि सांगली या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांसह गारपिटीचा इशारा सुद्धा काही जिल्ह्यांना देण्यात आलाय. 4 तारखेला थोड्याफार प्रमाणात पावसाचा जोर कमी होईल असं चित्र दिसतंय. 4 तारखेला अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, त्याचबरोबर जालना, बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागांमध्ये येलो अलर्ट आहे. जोरदार पावसाची शक्यता नसली तरी सुद्धा येलो अलर्ट आहे. म्हणजेच काय तर अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस वादळी असू शकतो किंवा गारपिटींचा पाऊस असू शकतो. विजांसह सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 5 तारखेला सुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळेल. अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय. त्याचबरोबर जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल. 6 तारखेला पावसाचा जोर कमी होईल असं चित्र दिसतंय. पण विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे. नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय. 7 तारखेला सुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे. पावसाचा जोर काही दिवसांमध्ये वाढणार असला तरी सुद्धा पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम असेल. पण त्यानंतर तापमानात वाढ होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वादळी पाऊस पडताना दिसतोय. पुणे असेल, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. पुण्यामध्ये तर अक्षरशः रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालं. आता पुढचे 2 ते 3 दिवस असाच वादळी पाऊस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये असेल. पण त्यानंतर तापमानात वाढ होऊ शकते आणि पुन्हा एकदा उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळू शकते. सध्या तुमच्या भागांमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे कमेंटमध्ये सांगा. लोकमतला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.